परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदाही यावर्षी आपलं दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोली आयोजित केलेला आहे दहीहंडीचा उत्सव। आणि त्या दहीहंडी उत्सवामध्ये सगळे क्लासेस म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर हे सगळेजण दहीहंडी फोडण्याचा म्हणजे फोडणारच आहेत। तर अशा पद्धतीचा एक व्हिडिओ होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे आपले नवीन आलेले बॅच ते आपण बघणार आहोत। तर हे बघा, हे झालेले आहेत, तयार होऊन आलेले आहेत, अजून तयार होतेत, बाकीचं आपल्याला उशीर झालेला आहे। आता जायचं, फोडणार नाही ह्या वर्षी दहीहंडी? हो, किती थर लावणार आहे? लावायचे मस्त 5 24 पण 5 नाही, ताईने 3चीच परमिशन दिली। 4 लावू। ठीक आहे, तर हे 4 थर लावणार। बघू आता व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल की पुढे काय होतंय, 4 लावतेत की 5 लावतेत। ते जाऊ आता ग्राउंडवरती। कोकणातला जो पाऊस आहे ना, तो त्याचं काहीच भरोसा नसतो। आता बघा ऊन पडलेलं आहे आणि थोड्या वेळातच आपल्याला ज्यावेळेस कार्यक्रम चालू होतो ना त्यावेळेस लगेचच पाऊस चालू होतो। म्हणजे ते म्हणतात ना, गावाकडच्या कोंबड्या आणि कोकणातला पाऊस कधी येईल मध्यभागी ना ते काही सांगू शकत नाही, त्यामुळे काही माहीत नाही। तर चला जाऊ आता वरती, एक सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला छोटासा व्ह्यू दाखवतो। तर आता दहीहंडी लवकरच म्हणजे चालू होणार आहे। तर ह्या वर्षीचा जो दहीहंडी फोडणारा हा गडी आहे वरती कितव्या थरावर जाणार आहे? चौथ्या। आणि डोक्याने फोडणार ना? नाही। अरे चेतन दादाने डोक्याने फोडली होती, ऐक ना, डोकं फुटलं तरी चालेल पण डोक्याने फोडली पाहिजे। काय बाकीचं तुला ऍडमिट करू आपण। आता डायरेक्ट लगेच जॉईन होतंय, सगळेजण तयारी करत आहेत आणि डायरेक्ट वरती आता आपले हंडी गेलेले। तर चला, तर आता पहिल्यांदा मुलींच्या चालू होणार आहेत हंडी आणि मग त्याच्यानंतर मुलांची लास्ट असणार आहे। त्यामुळे आता बघू आता कशा पद्धतीचं चालू होते ते। आता मुलींचे दहीहंडी संपत आलेले आहे। आता जस्ट म्हणजे आपल्या हॉस्टेल बॉईज किंवा सर्व बॉयची एकदम जोरामध्ये अशी दहीहंडी होणार आहे, त्यामुळे ती दहीहंडी पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे। त्यामुळे आता जस्ट झालेले हा जी हंडी आहे ना लास्टची आहे, त्यामुळे आता
बस फक्त हा. बस पुढं बघ पुढं काय दिसतंय बघ. तू खाली बस आधी. तिथे दहीहंडी संपत आले म्हणजे संपलेलेच आहे. मस्तपैकी मुलांनी पण 4 फराटे लावलेले होते. त्यामुळे एकदम 5 वाजले आणि मस्तपैकी एकदम असं भारी जे दहीहंडीचं 3रं वर्ष होतं ना ते पण एकदम असं मजेमध्ये भारी